गोंडवाना गणतंत्र पार्टीने आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। पक्षाने सदस्य नोंदणी अभियान राबविले असून इच्छुक उमेदवारांनी पक्षाची सदस्यता घेणे अनिवार्य असल्याचे सांगितले। ग्रामीण भागात पक्ष सामाजिक आणि राजकीय स्तरावर सक्रिय असून विदर्भात पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। बुटिबोरी नगर परिषदेत पक्षाच्या 20 पैकी 17 सदस्य निवडून आले होते। यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद अधोरेखित झाली आहे। एससी, एसटी, ओबीसी तसेच अल्पसंख्याक समाजाला समाविष्ट करीत पक्षाने सर्वसमावेशक धोरण राबविण्याचे ठरवले आहे। पंजाबराव पुरके यांची राष्ट्रीय सदस्यपदी नियुक्ती झाली असून आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार मैदानात उतरतील। आमच्या लोकांना थोडेसे आम्ही जागृत करत त्यांना सुद्धा आता की गोंडवाना गणतंत्र पार्टी काय आहे, सर्वच म्हणजे कोणी समाजच नाही पण सर्व जे बी एससी, एसटी, ओबीसी मायनॉरिटीचे जे लोक आहेत त्यांना पण आम्ही गोंडवाना म्हणजे काय हा मुद्दा समोर टाकतो। नाहीतर कोणी गोंडवाना म्हणजे गोंड समाजाचीच पार्टी आहे असे ते संबोधले जाते, परंतु गोंडवाना हा जातीवाचक शब्द नसून हा राष्ट्रवाचक शब्द आहे। अगर आपण इतिहास काढला तर सर्वात प्रथम गोंडवाना म्हणजे काय याचा सर्व पुरावा मिळतो। तर हा मुद्द्यावर आम्ही सर्व समाजाला उद्देशून सांगतो की गोंडवाना म्हणजे हा जातीवाचक शब्द नसून हा राष्ट्रवाचक शब्द आहे आणि जे बी या गोंडवाना धरतीचं नाव आहे। म्हणून काही लोकांना सर्व लोकांना आता समजून आले आहे की सर्वांनी या गोंडवाना गणतंत्र पार्टीमध्ये प्रवेश घेतला आहे। सर्व एससी, एसटी, ओबीसी जे बी मायनॉरिटी आहे सर्वांना समजून येत आहे आणि सर्व आपले या गोंडवाना गणतंत्र पार्टीमध्ये सहभाग होत आहे।